आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र न्यूज। पाचोरा तहसील कार्यालय येथे एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने बिर्हाड आंदोलन करण्यात आलं। पाचोरा तालुक्यातील मौजे म्हसास येथील आदिवासी समाजाला घरकुलासाठी जागा मिळावी तसेच दफनविधीसाठी जागा मिळावी या मागणीसाठी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने हे बिर्हाड आंदोलन करण्यात आलं। सदरचं आंदोलन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हा अध्यक्ष एकनाथ अहिरे, तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली म्हसास गावातील आदिवासी समाज बांधवांनी केलं। सकाळची संध्याकाळ झाली तरी देखील एकही अधिकारी आंदोलनस्थळी भेट घेण्यासाठी आलेला नव्हता। संघटनेचे अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ व सर्व आंदोलनकर्ते सोबत आलेले बिर्हाड घेऊन थेट तहसीलदार यांच्या कार्यालयात घुसले। यावेळी तहसीलदार बनसोडे यांची व्हीसी सुरू असल्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना काही वेळ कार्यालयातच खाली बसून राहावे लागले। मग तहसीलदार विजय बनसोडे यांनी आश्वासन दिल्यानंतर बिर्हाड आंदोलनाला स्थगिती देण्यात आली। बघा संघटनेचे अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ काय म्हणाले ते। संघटनेचे जे बिर्हाड आंदोलन आहे त्या बिर्हाड आंदोलनाला तुर्तास या ठिकाणी यश आलेलं आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या दालनात जाऊन सर्व समाज बांधवांना तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं। 8 दिवसात त्या जागेवर भूमी अभिलेख, ग्रामपंचायती विभागाचे इंजिनियर, महसूल विभागाचे अधिकारी जाऊन ज्या जागेमध्ये जो एकूण 70 गट आहे त्या गटामध्ये ज्या ज्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असेल त्यांचं अतिक्रमण निष्कासित करून त्या जागांवर आपल्या सर्व आदिवासी बांधवांना घरकुलासाठी जागा तहसीलदार साहेब आपल्याला देणार आहेत, मोजणी करून देणार आहेत। त्यासाठी आज सकाळपासून जे आपलं बिर्हाड आंदोलन चालू होतं त्या बिर्हाड आंदोलनाला आज आपलं यश आलेलं आहे। या यशामध्ये आपल्या सर्व समाज बांधवांची एकजुटी, एक ताकद म्हणून आपल्याला यश या ठिकाणी मिळालेलं आहे। या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माझं आव्हान आणि माझं विनंती आहे की 8 दिवसानंतर आपण डिले करू नका। परत डिले झालं याच्यानंतर आम्ही इथं आंदोलन करायला येणार नाही। याच्यानंतर इथं बाजूला धरण आहे, तिथं जलसमाधी आंदोलन आम्ही करणार आहे। इथं आंदोलन करणार आहे, धरणामध्ये जाऊन आम्ही जलसमाधी घेऊ आणि जलसमाधीचं आंदोलन पुढे करणार आहोत। याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या प्रशासनाची राहील। 8 दिवसामध्ये आपल्याला त्यांनी जर जागा मोजून घरकुल आपल्या ताब्यात घरकुलसाठी जागा आपल्या ताब्यात मोजणी करून नाही दिली तर 8 दिवसानंतर परत आपण तिथं कोणता जलसमाधीचं त्या धरणामध्ये आंदोलन राहणार आहे। आपल्याला जी जागा त्यांनी देण्याचं ठरवलेलं ती जागा आपण कॅन्सल केलेली आहे। जी जागा आपल्याला घरकुलसाठी वस्तीसाठी योग्य असेल त्या जागेवरचं अतिक्रमण काढून आपल्याला तहसीलदार साहेब त्या जागेवर लेआउट करून मंजूर करून आपल्याला जागा घरकुलसाठी मंजूर करणार आहे। तिथं सर्व नागरिक सुविधा उपलब्ध असतील, तिथं लाईट असेल, गटारे असतील, रस्ते असतील, ज्या सार्वजनिक ज्या गरजा आहेत, ज्या मुख्य गरजा आहेत त्या सर्व त्या नागरिक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील। पिण्याच्या पाण्याची सुविधा, लहान मुलांसाठी अंगणवाडी, या सर्व सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत। तसं कलेक्टर साहेबांचा त्या आदेशमध्येही उल्लेख आहे। त्याच्यासाठी मी आपल्या सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या या सर्व काही आंदोलनाची आपण पीबीएन महाराष्ट्र आणि दुसऱ्या सर्व पत्रकार बांधवांनी आमची दखल घेतली त्याबद्दल आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे, सर्व न्यूज चॅनलवाला रिपोर्टरांचे मी या ठिकाणी आभार मानतो। इथं सांगतो धन्यवाद। जय भीम, जय आदिवासी।